जय हिंद मित्रांनो। तर बघा या ठिकाणी नाही का 13/7/2024 रोजी झालेली बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीची जी काही क्वेश्चन पेपर आहे ती या ठिकाणी आज आपण सॉल्व करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर बघा पहिला क्वेश्चन काय होता, जो की अल्फाबेट वरती होता बघा, ABEF बरोबर, त्याच्यानंतर GHKI, तसंच NQR, STWX। तर याच्या पुढे काय येईल असं म्हणणं आहे। तर बघा आता याच्यामध्ये बघा AB बरोबर, त्यानंतर GHMNST बघा AB, त्याच्यानंतर GH मध्ये किती कॅरेक्टर सोडले 1 2 3 4, त्याच्यानंतर पुन्हा बघा 4 सोडून 1 2 3 4 MN बरोबर, त्याच्यानंतर पुन्हा 2 सोडून 4 सोडून 1 2 3 4 ST बरोबर, S आणि T, त्याच्यानंतर पुन्हा 4 सोडू 1 2 3 4 YZ बरोबर, YZ। तर बघा ऑप्शन मध्ये YZ कुठं दिसतंय तर YZ नाही का, म्हणजे डायरेक्ट हा सिक्वेन्स लागला आहे म्हणजे हा पुढचा पण लागेल। तर बघा YZ नाही का, YZ 4 नंबरचा ऑप्शन आहे, YZ आणि CD। म्हणजे बघा आता हे YZ तर आपला जसा याचा सिक्वेन्स आहे तसा तो भेटलाय YZ। आता पुढे हे कसं आहे तर बघा म्हणजे डायरेक्ट लगेच कळून येतं की 4 नंबरचं उत्तर आहे, म्हणजे जास्त वेळ वाया न घालता लगेच टिक करून द्यायचं आहे, कारण बाकीचे ऑप्शन तसे मॅच होत नाही, म्हणून 4 नंबर ऑप्शन याचं उत्तर असणार आहे। पुढचा पण क्वेश्चन नाही का अल्फाबेटवरतीच आहे, एकदम सोपं आहे। तर बघा तर काय म्हणलं त्यांनी, एबल ABLE म्हणजे काय 3 4 1 4 7 बरोबर, तसंच FINE तर फाईनसाठी काय असणार, एबलसाठी ही संख्या आहे तर फाईनसाठी काय असणार। तर बघा ए नाही का याच्यामध्ये किती नंबरला आहे तर 1 नंबरला आहे, त्याच्यामध्ये नाही का 2 ॲड केले तेव्हा 3 झाला। बी किती नंबरला आहे 2 नंबरला आहे, त्यात 2 ॲड केले तेव्हा 4 झाले। एल किती नंबरला आहे तर एल आहे 12 नंबरला, त्यात 2 ॲड केले तेव्हा हे 14 आले। त्याच्यानंतर ई किती नंबरला आहे 5 नंबरला, त्यात 2 ॲड केले तेव्हा 7 आले बरोबर, हे 2 ॲड केले तेव्हा 7 आले, कारण हा अल्फाबेटचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये 2 ॲड केलेले प्रत्येक वेळेस। तसंच नाही का हे फाईन आहे तर फाईनसाठी पण तसंच असणार। तर एफ बघा किती नंबरला आहे, एफ आहे 6 नंबरला, तर या 6 मध्ये ज्यावेळेस 2 ॲड करू त्यावेळेस होतील 8 बरोबर। तसंच बघा आय किती नंबरला आहे तर आय 9 नंबरला आहे, त्याच्यामध्ये 2 ॲड केलं तर किती होता 11। तसं एन किती नंबरला आहे 14 नंबरला, तर 14 मध्ये 2 ॲड केल्यानंतर किती होता 16। तसं ई किती नंबरला आहे 5 नंबरला आहे, तर 5 मध्ये 2 ॲड केल्यावर 7। तर बघा ही संख्या किती नंबरला आहे बघा ऑप्शनमध्ये, तर ऑप्शनमध्ये ती एकच नंबरला आहे बघा, 81 11 67, 81 11 67। तर 1 नंबरचा ऑप्शन ए किंवा 1 डायरेक्ट 1 आहे, तर 1 नंबरचा ऑप्शन याचं बरोबर उत्तर असणार। तर या ठिकाणी अल्फाबेटवरती पण बरेच क्वेश्चन आले जातात विचारले जातात, त्याच्यासाठी नाही का हे अशा पद्धतीनं तुम्हाला अल्फाबेट लिहून घ्यायचे आणि त्याला नंबरिंग वगैरे देऊन घ्यायचे, तेव्हा तुम्हाला याचं क्वेश्चनचं आन्सर करता येईल। ठीक आहे, तर चला नेक्स्ट पुढचं बघू। बुलढाण्याची पण मस्त क्वेश्चन पेपर आली होती हे की नाही, बऱ्याच पोरांनी पेपर दिले असं चांगल्यापैकी मार्क्स पण पडतील पोरांना, आणि हे क्वेश्चन पेपर आपण सोडवतोय त्याचा अर्थ असा आहे की पुढच्या जे काही अजून बऱ्याच पोरांचे क्वेश्चन्स म्हणजे ज्या बऱ्याच पोरांचे नाही कारण की ग्राउंड पण बाकी आहे, पेपर पण बाकी आहे, तर त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे नक्कीच। तर बघा पुढचा क्वेश्चन होता आकृतीचा आहे, या आकृतीत एकूण किती त्रिकोण असणार आहे। तर अशा पद्धतीची आकृती बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे, अशा पद्धतीची आकृती आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये असे कॉलम आहे ठीक आहे, आणि याच्यामध्ये त्रिकोण किती असं विचारलंय। तर बघा सिंपल करायचं काय, फक्त याला नंबरिंग देऊन घ्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर। हे 8 आलंय, त्या 8ला सिंपल 2 ने गुणा, 8 2 किती आले 16। तर यामध्ये नाही की एकूण आहे 16 त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, तर याचं उत्तर आहे 16, जे की आहे ऑप्शन नंबर 1 ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन या ठिकाणी झालाय। आता पुढे काय म्हणलंय बघा, शामराव हे सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता, तर त्यांच्या उजव्या
उजवा हात कोणत्या दिशेला असेल असं म्हणलेलं आहे. तर दिशावरती पण क्वेश्चन विचारला आहे. तर दिशा बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले तर दिशा माहीत पाहिजे. त्यासाठी बघा द न प वा उ ई उ, तर अशा पद्धतीच्या दिशा असतात. ह्या दिशा तुम्हाला माहीत पाहिजे. तर त्यांनी काय म्हणलं आहे, रामराव हे सकाळी शीर्षासन करत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता. बरोबर, शीर्षासन करतोय म्हणजे असं डोक्यावर उभा आहे तो, त्यावेळेस त्याचा चेहरा इकडे आहे. बरोबर, दक्षिणेला होता. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? ठीक आहे, तर उजवा हात म्हणजे बरोबर आहे, असं इकडे खाली तोंड असल्यानंतर उजवा हात त्याचा साहजिकच पूर्वेला येणार आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी पूर्व हे त्याचं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला दिशा वगैरे माहीत पाहिजे. दिशावरती पण क्वेश्चन्स पेपरमध्ये बरेच विचारले जातात. तर चला पुढचा क्वेश्चन आहे पहा. खूप सोपी क्वेश्चन पेपर आहे पण. एका रांगेत संजना ही उजवीकडून 23वी आहे. बरोबर, संजना ही उजवीकडून 23वी, म्हणजे ही अशी एक रांग आहे, त्या रांगेमध्ये ती उजवीकडून नाही का 23वी आहे. बरोबर, उजवीकडून 23वी. तसंच डावीकडून ती 8वी, म्हणजे ह्या साईडनं ती 8वी, इकडून 23वी आहे, तर इकडून 8वी आहे, आणि ह्या साईडनं 23वी. तर रांगेत एकूण किती मुले असतील असं म्हणलेलं आहे. तर बघा, याचे सिंपल बेरीज करून घ्या. 8 आणि 3 किती होता? 11. हातच्याला 1, 2 आणि 1 3, 31. बरोबर, पण या ठिकाणी 31 ऑप्शनमध्ये पण असेल बघा फसवण्यासाठी, पण 31 याचं उत्तर नाही, कारण संजना नाही का 2 वेळेस काउंट झाली, एक वेळेस 8 आणि एक वेळेस 23, म्हणजे दोन्ही साईडनं, म्हणून 1 वजा करा, तर उरतं आहे 30. तर 30 याचं उत्तर असणार आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुली आहे? तर एकूण मुली आहेत 30. ठीक आहे, तर चला पुढं बघा मित्रांनो. ज्यावेळेस नाही का आपण भरती द्यायला जातो ना, तर त्याने का आता पेपरला पण मुलं पाहिजे तेवढा जीव तोडून अभ्यास करता आणि ग्राउंड पण करता. म्हणजे असं या ठिकाणी नाही का दोन्ही समीकरण ज्यावेळेस जुळेल, म्हणजे ग्राउंड पण आपलं टप आणि लेखी पण टप, त्यावेळेसच आपण नाही का भरती होतो. नाहीतर जर एखादा पेपर टप आहे आणि ग्राउंड कमी आहे, तर खूप कमी चान्सेस राहतात भरती होण्याचे. त्यामुळे नाही का दोन्ही गोष्टींवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही बॅलन्स करून चालणं आहे, तरच या ठिकाणी नाही का या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठंतरी टिकू शकतो. बरोबर आहे की नाही. तर चला बघा, दुसरा क्वेश्चन आहे. 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद यांच्या सेकंदात रूपांतर करायचं आहे. 2 तास बरोबर 17 मिनिटे आणि 48 सेकंद. तर याचं नाही का तुम्हाला सेकंदामध्ये हे करायचं, कन्व्हर्शन करायचं आहे. तर बघा 2 तास म्हणजे किती, 1 तासात किती मिनटं असतात? तर 60 मिनटं असतात. तसे 2 तास आहे, 2 तासामध्ये किती मिनटं असतील मग? तर 120 मिनटं असेल, आहे की नाही. 120 मिनिटे. बरोबर, तर पुन्हा बघा आता हे मिनटं आणखी याच्यामध्ये ॲड करून घेऊ आपण. 17, तर झाले किती या ठिकाणी? 7, 3 आणि 1, म्हणजे 137 मिनटं आले. बरोबर, तर या 137 मिनटाला आपल्याला सेकंदात कन्वर्ट करायचं आहे, तर आपल्याला त्याला 60 ने गुणावं लागेल. 137 गुणिले 60. तर बघा, ह्या शून्यानं जर या संख्येला गुणलं तर याचं उत्तर 0च येणार आहे, म्हणून हा 0 घेऊन टाका. 7 सकून 42, 2 हातच्याले 4. बरोबर, 37 18, 18 19 20 21 22 हे 2 हातच्याले 2, 6 1 6, 6 आणि 2 8. बरोबर, तर किती आले बघा? 8220 सेकंद. पुन्हा हे 48 सेकंद त्याच्यात ॲड करा. हे 48 ज्यावेळेस ॲड करू, 8 हे 6 हे 2 हे 8, म्हणजे 8268 सेकंद. बघा, 8268 सेकंद ज्यावेळेस याचं आपण कन्व्हर्शन करू, त्यावेळेस आपल्याला हे एवढे सेकंद येणार आहे, 8268. ठीक आहे, तर हे त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. पुढे पहा, आता काय म्हटलंय, अमय हा मानसीपेक्षा उंच आहे. बघा आता नाही का, हा अमय आहे आणि ही मानसी. तर अमय हा नाही का मानसीपेक्षा उंच आहे, म्हणजे मानसी कशी अमयपेक्षा लहान झाली, तसं सुजित हा
कपिलपेक्षा उंच आहे, बघा आता हा सुजित आणि हा कपिल. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे, बरोबर, म्हणजे कपिल लहान आहे त्याच्यापेक्षा, हे काय पेक्षा उंच आहे. कल्पना ही उमाईपेक्षा उंच आहे, कल्पना, तर ही कल्पना उमाईपेक्षा उंच आहे, बरोबर. तसंच कपिल उमाईपेक्षा उंच आहे व कपिल कल्पनापेक्षा उंच, आणि कपिल हा कल्पनापेक्षा उंच आहे, तर हा कपिल हा कल्पनापेक्षा उंच आहे, बरोबर, आणि सुजित कपिलपेक्षा उंच आहे, बरोबर आहे, कारण अगोदरचं ते स्टेटमेंट आहे की नाही, उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर म्हणलेलं काय आहे क्वेश्चनमध्ये, तर सर्वात कमी उंची कोणाची असं म्हणलं आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची दिसते आपल्याला या ठिकाणी, माणसाची दिसते, आहे की नाही. ज्यावेळेस नाही का असं तुम्ही नाही का सगळ्यांची नाव टाकून स्टेटमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे त्यानुसार रेखाटलं तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. तर या ठिकाणी सगळ्यात कमी उंची आहे मानसीची, तर ऑप्शन नंबर आहे 4, मानसी. बघा आता पुढे बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. 21 बरोबर 73 तर 35 साठी काय, 35 साठी काय असा क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी काहीतरी लॉजिक दिसतंय, बघा ह्या दोन्हींचा गुणाकार केलेला आहे 7×21, बरोबर. तसंच 35 कशाचा गुणाकार आहे, बघा ऑप्शनमध्ये दिसतंय आपल्याला 7 आणि 5 म्हणजे 75, 7 5 35 होतात, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे या ठिकाणी. म्हणजे हे नाही का लॉजिकचे क्वेश्चन असतात, ज्यावेळेस आपण असे लॉजिक वगैरे जास्त सराव करू त्यावेळेस हे लॉजिकचे क्वेश्चन्स तुम्हाला पटपट सोडवायला सोपे जातात, बरोबर आहे.